भारताच्या हाराने पॉईंट टेबलमध्ये बवाल. भारत आता सेमीफायनलमधून बाहेर जाणार. भारतावरती आहे सेमीफायनलमधून बाहेर जाण्याचा धोका. तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण काय केले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल. समीकरण कसे असणार आहे, कोणती टीम हारावी लागेल, कोणती टीम जिंकावी लागेल, संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, भारतीय टीम 230, 240, 300 पारचा नारा लावत होती, परंतु भारतीय टीमला काल 111 धावांवरती भारताची टीम आउट झालेली आहे. साऊथ आफ्रिका टीमने प्रथम बॅटिंग करताना 187 रन्स बनवलेल्या होत्या आणि भारताची टीम 111 रन्स करू शकली आणि भारतीय टीमचा या वर्ल्ड कपमध्ये मोठा पराभव झालेला आहे. 2023च्या वर्ल्ड कप नंतर कोणत्याही ICC वर्ल्ड कपमध्ये भारताची टीम अपराजित होती. भारताची टीम अजूनही सामना पराभूत झालेली नव्हती. तर काल साऊथ आफ्रिकेने भारतीय टीमचा पराभव केला आणि पॉईंट टेबलमध्ये आता मोठे बवाल झालेले आहे. तर भारत खरंच सेमीफायनलमधून बाहेर जाणार का? भारताकडे काय चान्स आहेत सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी? काय करावे लागेल, कोणती टीम जिंकावी लागेल, कोणती टीम हारावी लागेल, याचे संपूर्ण समीकरण आपण पाहूयात. तर मित्रांनो, ग्रुप 1मध्ये सध्या साऊथ आफ्रिका पहिल्या क्रमांकावरती आहे. साऊथ आफ्रिकेचे एका सामन्यामध्ये 1 विजय आणि 2 पॉईंट आहेत. आणि मित्रांनो, साऊथ आफ्रिकेची नेट रन रेट हे +3.800 इतके आहे. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचा अजून सामना झालेला नाही आणि भारताची टीम पॉईंट टेबलमध्ये 4थ्या क्रमांकावरती गेलेली आहे. भारताची टीम 76 धावांनी पराभूत झालेली आहे. हा मोठा पराभव झालेला आहे आणि त्यांचे पॉईंट 0 आहेत आणि नेट रन रेट इथे खरा गेम आहे. नेट रन रेटचा -3.800 इतके नेट रन रेट भारताचे आहे. भारत पराभूत व्हायला हवे होते, परंतु भारतही हा सामना मोठ्या फरकाने पराभूत झालेला आहे. तर आता भारताचा सामना आहे झिम्बाब्वे विरुद्ध आणि वेस्ट इंडिज विरुद्ध. भारताला आता सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांची राहिलेले दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील. मोठ्या फरकाने राहिलेले दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील आणि ही आशा करावी लागेल की आता साऊथ आफ्रिका तर सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. साऊथ आफ्रिका त्यांचे राहिलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांचा सामना झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध यांच्याविरुद्ध त्यांचा एक सामना राहिलेला आहे. ते दोन्ही सामने साऊथ आफ्रिका जिंकावे आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचा पराभव व्हावा. सर्वात प्रथम भारताला त्यांचे दोन्ही सामने जिंकावे आणि ही आशा करायची आहे की साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत करावे. ही आशा त्यांना करायची आहे. जर वेस्ट इंडिजने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आणि झिम्बाब्वेचा पराभव केला तर इथे गेम होतो नेट रेटवर. वेस्ट इंडिजने साऊथ आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा पराभव केला आणि साऊथ आफ्रिकेने झिम्बाब्वेचा पराभव केला तर त्यांचे 4 गुण होतील, वेस्ट इंडिजचेही 4 गुण होतील. आणि भारताने जर दोन्ही सामने जिंकले तर भारताचे देखील 4 गुण होतील. इथे विषय आहे आता नेट रन रेटचा, कारण भारताचे नेट रन रेट हे खूप कमी झालेलं आहे. त्यांचे नेट रन रेट -3.800 इतके झालेलं आहे. तर हाच फरक आहे. तर पहिला प्रश्न म्हणजे भारताला दोन्ही सामने जिंकावे लागतील. दुसरे समीकरण म्हणजे साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत करावे. ही आशा आता भारताला करायची आहे. भारताचे समीकरण आता भारताच्या हातामध्ये नाही. भारताच्या हातामध्ये भारताचे समीकरण फक्त 10% आहे. भारताने हे करायला पाहिजे की दोन्ही सामने त्यांनी जिंकावे. नंतर त्यांना जर तरचा विषय भारताच्या बाजूने आता झालेला आहे. फलाना टीमने फलाना टीमला हरवावे असे त्यांचे समीकरण झालेले आहे. साऊथ आफ्रिका दोन्ही सामने त्यांचे जिंकावे लागतील आणि भारताची टीम ही दोन्ही सामने जिंकावे लागतील. ही आशा त्यांना करायची आहे. झिम्बाब्वेला देखील हलक्यात घेऊन चालणार नाही. भारताला पुढील 2 सामने देखील कठीण जाणार आहेत. तर भारताने हे केले आणि भारताच्या बाजूने सर्व भारताच्या बाजूने झाले तरच भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल. परंतु 90% भारताची टीम बाहेर झालेली आहे आणि 10% फक्त भारताच्या हातामध्ये चान्सेस आहेत. भारताच्या सेमीफायनलचे गणित आता दुसऱ्याच्या हातामध्ये आहे, दुसऱ्याच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारताची टीम सेमीफायनल गाठेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.